श्री स्वामी समर्थाय नमः. आता वेळ आली आहे की ज्याला तू स्वप्न म्हणत होतास ते वास्तवात घडू लागेल. कारण तुझं नशीब आता कुण्या माणसाच्या हाती नाही, तर ते थेट स्वामी समर्थांच्या हातात आलंय. स्वामी समर्थ म्हणतात, या 2 मिनिटांमध्ये तुझ्या घरात मोठी खुशखबर येईल. त्यामुळे या स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर तुमचे कोणी जवळचे व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्वामी समर्थ म्हणतात, फक्त 2 मिनटं शांत मनाने बस, डोळे बंद कर आणि माझं स्मरण कर. कारण या 2 मिनिटात एक अशी बातमी तुझ्या जीवनात येणार आहे जी तुझ्या सगळ्या दुःखांवर उपाय करेल. ही बातमी ऐकून तुझ्या डोळ्यातून आनंद अश्रू येतील. बरेच दिवस झाले ना, तू मनात एक मोठी अपेक्षा धरून बसला आहेस. काहीतरी सुंदर, काहीतरी मोठं, काहीतरी विशेष घडावं असं वाटतंय. पण आजपर्यंत वाट बघतच राहिलास. दिवस गेले, रात्री गेल्या, पण ती बातमी आली नाही. परंतु स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेव, मी आल्याशिवाय काही होत नाही. आणि आता वेळ आली आहे तुझ्या प्रतीक्षेची उत्तर मिळण्याची. तू कितीदा देवाजवळ मागितलं, कितीदा डोळे मिटून प्रार्थना केलीस, पण उत्तर मिळाली नाही. तुला वाटलं माझं नशीबच खराब आहे, पण आज स्वामी तुला सांगत आहे, नशीब बदलतं, वेळ फिरते आणि जेव्हा मी ठरवतो तेव्हा चमत्कार घडतो. आता हे एक, ज्या गोष्टीसाठी तू इतके दिवस प्रामाणिक प्रयत्न करत होतास, ज्या गोष्टीसाठी तू इतके दिवस संकट झेलत होतास, ती वेळ आली आहे. ही 2 मिनिटं संपायच्या आतच तुझ्या फोनवर, तुझ्या दारावर, तुझ्या मनात एक सुंदर बातमी येणार आहे. ही बातमी नुसती आशा देणारी नाही, ही आयुष्य बदलणारी असणार आहे. स्वामी म्हणतात, जीवाला जीव देणारी बातमी येईल. तुला वाटेल की हे खरंच घडतंय का माझ्यासोबत. तुला विश्वास बसणार नाही की इतकी मोठी कृपा माझ्यावर झाली आहे. तू जेव्हापासून एकटं पडलास तेव्हापासून माझं लक्ष तुझ्यावर आहे. तू रडला होतास त्या रात्री, तू गपचूप बसून फक्त आकाशाकडे पाहिलं होतंस, तेव्हा मी तुझ्यासोबत होतो. तुझा प्रत्येक अश्रू मला माहीत आहे. आता वेळ आली आहे त्या अश्रूंना हसण्यात बदलण्याची. स्वामी म्हणतात, जीवनात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होतात जेव्हा मन स्वच्छ आणि श्रद्धा शुद्ध असते. तू दिलेले प्रत्येक एक पाऊल मी पाहिलंय. तू किती प्रामाणिकपणे चाललास त्याची फळं आता तुझ्या हातात येणार आहे. याने तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, जे हसले तुझ्या स्वप्नांवर, आज तेच लोक तुझ्या यशाचं कौतुक करतील. कारण स्वामी म्हणतात, जेव्हा मी कृपा करतो तेव्हा सगळ्या जगाला ते दिसतं. मी फक्त तुझ्या अंतःकरणाची परीक्षा घेत होतो. हे लक्षात ठेव. ही 2 मिनिटं म्हणजे केवळ वेळ नाही, एक शुभ शकुन आहे. ही 2 मिनिटं संपण्याच्या आत तुला अशी बातमी मिळेल की तुझं आयुष्य एका नव्या दिशेने चालू लागेल. आजच्या दिवसाचं महत्त्व तू काही तासांनी जाणशील. स्वामी म्हणतात, तुला आता थांबायचं नाही. ही खुशखबर तुझ्यासाठी एक नवीन सुरुवात आहे. पुढचं दार उघडणार आहे आणि मी तुझ्या प्रत्येक पावलावर आहे. चिंता करू नकोस. आजचा दिवस तुझ्यासाठी एक वरदान घेऊन आला आहे. ही वेळ आहे उठण्याची, आत्मविश्वासाने जगण्याची आणि मनात विश्वास ठेवण्याची. कारण जेव्हा तू स्वामींवर श्रद्धा ठेवतोस तेव्हा काहीही अशक्य राहत नाही. स्वामी म्हणतात, आज मी स्वतः पुढे येऊन तुला सांगतोय की तुझी वेळ बदलली आहे. जी दारे आजवर बंद होती ती दारे आता माझ्या नावाने उघडत आहे. तुला वाटायचं की अजून काहीतरी घडलं नाही, पण या क्षणी मी तुझ्या आयुष्यात काम करत आहे. बघ, काही दिवसांपूर्वीच एक गोष्ट आहे. तू हार मानली नाहीस होती. सगळं संपलंय असं वाटत होतं, पण आताही जिवंत आहेस, श्वास घेत आहेस आणि हेच पुरेसं आहे. यांचं चिन्ह आहे की स्वामी समर्थ तुझ्यासोबत आहेत. आता ही परिस्थिती कायमची बदलेल, कारण ही वेळ कृपेची आहे आणि ज्या क्षणी कृपा चालते तेव्हा काळजीही झुकतो. स्वामी म्हणतात, त्यामुळे आता ती व्यक्ती मनापासून माझं नाव घेते तिचं जीवन मी स्वतः फुलवतो. मला काहीच नको असतं, ना नारळ ना अगरबत्ती, फक्त मनाची निष्ठा आणि प्रेम. ही तू दिली आहेस म्हणूनच आज मी तुला आशीर्वाद देत आहे. त्या पाठीवर टांगलेली नोकरीची नोटीस, तो थांबलेला व्यवसाय, तो बंद पडलेला मोबाईल, ती न भेटलेली बातमी आता जागा देणार आहे तुला.
तेच लोक जे तुला दुर्लक्षित करत होते आता तुला सल्ला मागतील. कारण स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझं नशीब आता लिहायला सुरुवात केली आहे. आजपासून तुझ्या घरात चैतन्य येणार आहे. जिथे मरणासारखी शांतता होती तिथे आता गोड बातम्यांचा आवाज येणार आहे. जिथे रिकाम्या डब्यांमध्ये हवा होती तिथे आता साठवणं असणार आहे. आणि जिथे डोळ्यात पाणी होतं तिथे आता फक्त हसू राहील. आम्ही म्हणतात हे सगळं मी करत आहे फक्त कारण तू हार मानलीच नाही. तू जे सहन केलं त्याला मी पाहिलं. तुझ्या पाठीशी कोणी नव्हतं पण मी होतो आणि आता मी उघडपणे तुझ्या बाजूने उभं आहे. घरातलं दार उघड. एका नवा संधीचा झोका तुझ्यासाठी येतोय. फोनकडे पहा. एक असा कॉल येणार आहे की तुझी आर्थिक चिंता संपेल. ते स्वप्न जे तू विसरून गेल्यास आज पुन्हा जाग होईल. कारण स्वामी समर्थ म्हणतात हे फक्त तुझं नाही, हे माझं वचन आहे. जी वेळ तू वाट बघत होतास ती वेळ आता आहे. ही वेळ आहे उठण्याची, पुढे जाण्याची आणि आपलं स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची. आजपासून तुझ्या घरात जे चालू होणार आहे ते चमत्कारिक असेल. तुला वाटेल हे खरंच माझ्यासोबत घडतंय का? पण हो, हे स्वामी समर्थांचं चमत्कारच आहे. स्वामी म्हणतात फक्त विश्वास ठेव. मी तुला वाऱ्यासारखं उंच नेल. जेव्हा सगळं हरवलं वाटतं तेव्हा सगळं गवसतं आणि तू त्या टप्प्यांवर पोहोचला आहेस. आता चालत जा, मागे वळून पाहू नकोस. तू यशाच्या दिशेने चालतोय. स्वामी समर्थ म्हणतात आता वेळ आली आहे की तुझं जीवन पुन्हा फुलव, तुझं नशीब पुन्हा असावं. तू म्हणून खूप सहन केलं. आता मी स्वतः तुझ्या दुःखांवर फुंकर घालतोय आणि ही फुंकर म्हणजे एक अद्भुत चमत्काराची सुरुवात आहे. जी माणसं तुझ्यावर असली, जी लोक म्हणाली की याचं काही होणार नाही, त्याच लोकांना आता तुझं यश डोळे भरून बघावं लागेल. कारण स्वामींची कृपा एकदा चालू झाली की अडथळे पळून जातात, संकट वागतात आणि नशीब झुकतं. स्वामी समर्थ म्हणतात माझ्या भक्ताला कधीच खालच्या नजरेने पाहू नको, कारण मी त्याच्या पाठीशी आहे आणि जेव्हा वेळ येते तेव्हा मी त्याला इतकं वर घेऊन जातो की जिथून बाकी सगळ्यांना फक्त त्याचे पाय दिसतात. आज तुझ्या घरात येणारी बातमी तुझ्या आयुष्यातली दिशा बदलून टाकेल. ही बातमी एक नवीन दार उघडेल, एक नवा मार्ग दाखवेल. जे अडकून पडलं होतं, जे थांबून गेलं होतं, ते अनेक दिवसांपासून उलगडलं नव्हतं, ते आता आज सगळं सोपं होईल. स्वामी समर्थ म्हणतात तुझ्या प्रत्येक प्रयत्नाचं उत्तर मी स्वतः देतोय. हे क्षण साधे नाहीत. तू जे ऐकतोय, जे अनुभवतोय त्यात मी आहे. हे शब्द फक्त शब्द नाहीत, ही माझी वाणी आहे. तू जर शांत मनाने ऐकलंस तर माझ्या प्रत्येक ओळीत तुला तुझं उत्तर सापडेल. मी तुला तुझ्या समस्यांपासून बाहेर काढण्यासाठी सज्ज आहे. स्वामी म्हणतात तुझ्यावरी जे अन्याय झाले ते आता प्रत्येक क्षणाला मी पाहिलं आहे. तू गप्प बसलास पण मी मूकपणे सगळं ऐकत होतो. आता वेळ आली आहे तुझ्या न्याय देण्याची. तुझं घर जिथे कधी काळोख वाटायचा, जिथे संकटाचा सावट असायचा, तिथे आता प्रकाश दिसेल. आता तुला फक्त 2 गोष्टी करायच्या आहेत, माझं नामस्मरण आणि मनात न थांबणारा विश्वास. कारण एकदा का भक्त ठरतो की मी त्याचं आयुष्य स्वतः फुलवतो. स्वप्न खरी होतात यावर तू आजवर विश्वास ठेवला नाहीस कदाचित, पण आता मी स्वतः तुझ्या स्वप्नात रंग भरतोय. ही वेळ आहे की तुला वाटेल हे मीच का, मला का भेटते हे सगळं. पण हो, तुलाच हे लाभणार आहे, कारण तुझा काळ पुन्हा फुलणार आहे. स्वामी म्हणतात भय नको, संकोच नको, शंका नको. आता हे वेळ आता आहे तुला उभं करण्याची. तुझ्या कर्माला आता माझं वरदान मिळालं आहे आणि जिथे कर्म आणि कृपा एकत्र येतात तिथे केवळ विजयच असतो. स्वामी म्हणतात तुझ्या कष्टाचा मोबदला आता तुला मिळणार आहे. तू ज्याच्यासाठी दिवस रात्र मेहनत केलीस, ज्यासाठी कितीतरी वेळ वाट पाहिलीस, ते फळ आता दाराशी आलं आहे. फक्त दार उघड आणि माझं नाम घे. कधी वाटायचं की हे जग फक्त दुसऱ्यांसाठी आहे, माझ्यासाठी काही नाही, पण ते खोटं आहे. स्वामी म्हणतात जगात प्रत्येक गोष्ट तुझ्या वेळेची वाट पाहत असते. आज वेळ तुझी आहे. माझं बोट धरून पुढे चालत जा. मी तुला थांबू देणार नाही. तुला वाटत असेल की काहीतरी घडणार नाही, पण आता बघ, जे थांबून गेलं होतं ते पुन्हा सुरू होईल. जे संपलेलं वाटायचं ते नव्याने उमलणार आहे. जे हरवलं होतं ते पुन्हा गवसणार आहे. कारण स्वामींची कृपा जेव्हा चालू होते तेव्हा ते अशक्य गोष्टी शक्य करतात. आज तुझ्या मनात अचानक एक चांगली भावना निर्माण होईल की स्वामींची उपस्थिती आहे. तुला वाटेल की काहीतरी चांगलं होणार आहे. ही जी भावना आहे तीच आता मोठ्या बातमीची सुरुवात आहे. कारण कोणीही घटना आधी मनात चेतवली जाते आणि मग ती जगात प्रकट होते.
स्वामी म्हणतात, तुझ्या वाटेला आलेल्या प्रत्येक संकटाचं कारण हेच होतं. मी तुझी परीक्षा घेत होतो. आता परीक्षा संपली, आता पुरस्कार देण्याची वेळ आली आहे. सगळं काही सुरळीत चालेल असं तुला वाटणार नाही, पण लक्षात ठेव, जेव्हा वादळ येतं तेव्हा आकाश ढगांनी भरतं आणि पण त्या ढगांमागे सूर्य असतोच ना. तसं स्वामींचा आशीर्वादही सतत तुझ्या पाठीशी असतो. फक्त तुला त्यावर विश्वास ठेवायचा असतो. तुला विचार करायला नको, हे खरंच घडेल का? माझं नशीब एवढं चांगलं असेल का? हो असेल, कारण तुझ्या अश्रूंमध्ये जे खरोखरपणा होता त्याला मी नाकारू शकत नाही. स्वामी म्हणतात, माझ्या नावावर एक पाऊल टाक, मी तुला 1000 पावलं पुढे घेऊन जाईन. आजपासून तुझ्या जीवनात एक नवी सुरुवात होणार आहे. जी बातमी तुला मिळणार आहे ती केवळ आर्थिक नसेल, ती मन शांती देणारी असेल. मी तुला आत्मविश्वास देईल, ती तुला पुन्हा एकदा नव्याने उभं राहण्याची ताकद देईल आणि सगळ्यात महत्त्वाचं, ती तुला पुन्हा श्रद्धेवर पुन्हा विश्वास ठेवायला शिकवेल. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे काही उशिरा येतं ते मोठं येतं आणि मी जे देतो ते कायमस्वरूपी देतो. तू फक्त मला हाक मार आणि मी धावत येईन. स्वामी म्हणतात, तू जेव्हा रडलास, तेव्हा हात सोडलेस, तेव्हा इतरांना वाटलं तू एकटा आहेस, पण मी तिथेच होतो. तू फक्त मला हाक दिलीस आणि मी त्या हाकेतच ओथंबून गेलो. कारण भक्ताचं अश्रू हीच माझ्यासाठी सर्वात मोठी पूजा आहे. कधी वाटतं की मी किती दिवस वाट पाहू, माझं नशीब कधी उजळणार. पण लक्षात ठेव, सूर्यसुद्धा दररोज उगवतो, पण संध्याकाळी मावळतोही, आणि तरी लोक दुसऱ्या दिवसांपासून पुन्हा आशेने वाट पाहतात. तसंच तुझंही आहे. आज अंधार नसेल, पण उद्या उजेडाचं असणार. काही आता तो उद्या नाही, तो आज आलाय. आज ती खुशखबर येणार आहे. ती अशी असेल की तुला वाटेल हे स्वप्न तर नाही ना, पण ते खरं असेल. तुझ्या घरात, तुझ्या आयुष्यात, तुझ्या नशिबात आनंदाचा सूर्य पुन्हा उगवणार आहे आणि या सूर्याच्या किरणामागे एकच हात आहे, स्वामी समर्थांचा. स्वामी म्हणतात, तुला मी यश देईन, पण त्या यशात नम्रता ठेव. तुला मी श्रीमंत देईन, पण त्या दासदासुरता ठेव. तुला मी समाधान देईन, पण त्यात कृतज्ञता ठेव. कारण ज्याने माझं स्मरण ठेवलं, मोठेपणानं स्वीकारलं, त्याला मी अमर केलं. ज्या लोकांनी तुला कमी लेखलं, जे म्हणाले की तू काहीच करू शकत नाहीस, त्यांच्यासमोर तू आता उठून उभा राहशील. पण तुला त्याच्यासमोर राग नको धरायचा, कारण स्वामी म्हणतात, ज्याने तुझा अपमान केला त्यांनाच मी तुझं यश दाखवणार आहे आणि त्यांच्या मनात तुझ्याबद्दल आदर निर्माण करणार आहे. आजपासून जे काही होईल तुझ्या आयुष्यात, त्यामागे एक दैवी योजना असेल. तुला वाटेल हे तर अगदी योग्य वेळी झालं, याची इतकी गरज होती, हेच माझ्यासाठी होतं. आणि ते खरं असेल, कारण स्वामींचं प्रत्येक पाऊल नेमकं ठिकाणीच असतं. स्वामी म्हणतात, माझ्यावर श्रद्धा ठेव, मी सगळं पाहतोय. तुझं मौन, तुझी वेदना, तुझी आशा, आणि त्यांना आता फळ मिळणार आहे. मी तुला थांबवणार नाही, मी तुला उचलणार आहे. तुझ्या घरात येणारी बातमी ती केवळ पेपरवर छापलेली अक्षर नसतील, ती एक नवीन दार असेल. कदाचित एखादं काम मंजूर होईल, एखादी नोकरीची संधी मिळेल, एखादं बँकेचं उत्तर येईल, किंवा एखादी गोड वैयक्तिक बातमी जी तुझं मन आनंदाने भरून टाकेल. पण ती बातमीचं मूळ कारण काय असेल माहिती आहे? तुझं संचित, तुझं संयम, तुझी श्रद्धा आणि स्वामी समर्थांची तुझ्यावरची कृपा. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या जीवनातील प्रत्येक अडचण, प्रत्येक थांबलेलं स्वप्न, प्रत्येक नाकारलेली संधी यामागे माझं नियोजन होतं. मी तुला जेव्हा थांबवलं तेव्हा पुढे काहीतरी चांगलं ठेवलं होतं. आता त्या चांगल्या गोष्टीची वेळ आली आहे. कधी कधी आयुष्यात असं वाटतं की सगळं थांबून गेलं आहे, काहीतरी पुढे घडत नाही. पण स्वामी सांगतात, अगदी शांत समृद्धात सुद्धा खोलवर लाटा तयार होत असतात. तसंच तुझं नशीबही आतून उभारी घेते. आता ती लाट अशी उसळणार आहे की ती तुला आशा किनाऱ्यावर घेऊन जाईल, जिथे तू स्वतःला विसरलेला आनंद शोधशील. आज जेव्हा तू अचानक एखाद्या फोनकडे बघशील, एखादा मेसेज वाचशील, एखादा दरवाजावर टकटक ऐकशील, तेव्हा तुला समजेल की ही तीच खुशखबर आहे. स्वामी समर्थ जे म्हणाले होते, 2 मिनिटात तुझ्या घरात मोठी बातमी येईल, ते खरंच ठरलेलं असेल. तुझ्या हृदयात जो भार होता, चिंता, अपयश, लोकांचे शब्द, स्वतःवरील शंका, हे सगळं आता दूर जाईल. कारण जी बातमी तुला मिळणार आहे ती फक्त पैशाची नाही, ती आत्मविश्वास देणारी आहे. ती तुला सांगणारी आहे की तू हरलेला नाहीस, तू अजून लढणारा शोधता आहेस आणि आता यश तुझ्याच बाजूने चालून आलं आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू जर खरं मनात माझं नाव घेतलंस तर मी तुझ्या मागे नाही तर पुढे उभं राहीन. संकटे येऊ नयेत म्हणून नाही, तर आली तरी तू त्यांच्यावर चाल करून जावंस म्हणून. म्हणून आज जेव्हा तुला
ही चांगली बातमी मिळेल तेव्हा एक क्षण थांब, डोळे बंद कर आणि जय जय स्वामी समर्थ मनापासून म्हण. कारण त्या क्षणी तू देवाशी जोडलेला असतोस आणि एका क्षणात ते साध्य होतं जे आयुष्यभर साथ देणारं असतं. ही बातमी तुझ्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू करणार आहे. जसं एखाद्या पुस्तकाचं नवीन पान उघडल्यावर एक वेगळीच कथा समोर येते, तसंच तुझं जीवन बदलायला सुरुवात होईल. आणि या नवीन अध्यायाचं नाव असेल स्वामी समर्थांची कृपा. तू फक्त विश्वास ठेव, आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, पण जे तुला हवं आहे ते तुला मिळणार आहे आणि त्याहूनही जास्त. कारण स्वामी समर्थ म्हणतात, मी कधीच रिकाम्या हाताने जात नाही, मी नेहमी भरभरून देतो. पण ज्याने वाट पाहिली त्यालाच मी सर्वात मोठं फळ देतो. तुझ्या डोळ्यात अश्रू असतील पण मनात शांतता असेल. कारण स्वामींचं जेव्हा आगमन होतं तेव्हा रडवलेलं मनही असतं. आणि आजचा दिवस हा असाच आहे, एक दिवस जेव्हा स्वामीच तुला आश्चर्यचकित करणार आहे. स्वामी म्हणतात, तुला वाटतं ना की आता काहीच उरलं नाही, सगळं संपलं, पण मी म्हणतो आता सर्व काही सुरू होणार आहे. कारण जेव्हा माणूस हरतो तेव्हा देव जिंकतो आणि जेव्हा देव जिंकतो तेव्हा भक्ताला हरवू देत नाही. आज तुला ज्या बातमीची वाट आहे ती फक्त पैशाची, संधीची किंवा नशिबाची नसते. ती आत्म्याच्या खोल आत जाऊन तुला सांगणारी असते, हे बघ, तुझं आयुष्य अजून सुंदर होऊ शकतं, अजून काहीतरी चांगलं शिल्लक आहे. ही बातमी आहे जी फक्त कानांनी ऐकण्याची नाही, ती हृदयाने अनुभवण्याची आहे. कधी वाटलं होतं का तुला ही आपल्याला सगळ्यांनी विसरून टाकलं, आपण कोणाच्याच कामाचं नाही. पण स्वामी सांगतात, तू स्वतःला विसरला असशील, पण मी तुला विसरलो नव्हतो. मी तुझ्या प्रत्येक श्वासात होतो, फक्त वेळ येण्याची वाट बघत होतो आणि आता ती वेळ आली आहे. आज जे काही घडले ते तुझ्या जीवनात त्यामागे केवळ कर्म नाही तर कृपा आहे. अशा कृपेचा अनुभव आयुष्यात एखाद्यालाच होतो. त्यामुळे जो अखेरच्या क्षणापर्यंत हार मानत नाही आणि तू त्यापैकी एक आहेस, म्हणून ही चमत्कारी बातमी तुझ्या दारात आली आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या घरात फूल नाही तर समाधान पाठवतो, मी तुझ्या हातात नोटा नाही तर शांती देतो आणि मी तुझ्या मनात इच्छा नाही तर श्रद्धा निर्माण करतो. कारण श्रद्धा असली की बाकी सगळं आपोआप येतं. तुझ्या घरात आलेली ही खुशखबर म्हणजे फक्त एक सुरुवात आहे. आता पुढचं प्रत्येक पाऊल स्वामींच्या आशीर्वादाने भरलेलं असेल. प्रत्येक सकाळ आशेची असेल, प्रत्येक रात्र समाधानाची असेल आणि तुझं घर हे देवाच्या कृपेचं मंदिर होईल. पण लक्षात ठेव, ही कृपा टिकून ठेवायची असेल तर अहंकाराला जागा नको. नम्रतेने, प्रेमाने आणि इतरांनाही उभं करून तू चालशील तर स्वामींना सर्वात जास्त आनंद होईल. कारण स्वामी म्हणतात, माझा खरा भक्त तोच जो स्वतः मोठा झाल्यावर इतरांना हात देऊन वर काढतो. म्हणून आज तू हस, आनंद मान. ही चमत्कारी बातमी तुझ्यासाठी एक देवाची भेट आहे. पण सोबतच म्हण, स्वामी मी आभारी आहे आणि मी तुझ्या मार्गावरच चालत राहीन. कारण ही भावना स्वामींच्या हृदयाला भिडते आणि अशी भावना असेल तर चमत्कार थांबत नाहीत, ते रोज घडतात. स्वामी समर्थ म्हणतात, तुला जर वाटत असेल की तू एकटाच आहेस तर तू चुकीचं समजतोय. कारण मी तुझ्या मागे नव्हे तर अगदी तुझ्या श्वासातही आहे. तू चालतोयस कारण मी तुला चालवत आहे. तू लढतोयस कारण माझी शक्ती तुझ्या हृदयात आहे. आज जे काही तुझ्या आयुष्यात येणार आहे त्यांचा मोल तुला लगेच कळणार नाही, पण पुढे जसं जसं दिवस जातील तसं तसं तुला जाणवत जाईल की स्वामींच्या कृपेने आपल्या आयुष्यात किती आनंद वळण आली आहे. जेव्हा आपण काही अपेक्षा करत नाही तेव्हा स्वामी तेच देतात जे आपल्यासाठी खरंच योग्य असतं. कधी तू अंधारात बसून रडलास तेव्हा स्वामी तुझ्यासमोर रडले. कधी तू एखादं स्वप्न मनातल्या मनात मोडून टाकलं तेव्हा स्वामी म्हणाले, थांब, अजून संधी बाकी आहे. आणि आज हीच संधी, हीच बातमी तुला नवीन उमेद, नवीन प्रकाश आणि नवीन जगणं देणार आहे. आजपासून तुझं घर फक्त विटा सिमेंटाने राहणार नाही तर ते आशीर्वादांचं निवासस्थान बनणार आहे. इथं सकाळ होईल ती शांतीने आणि रात्री झोप लागेल ती समाधानाने. घरातला प्रत्येक कोपरा स्वामींच्या कृपेने उजळून जाईल. आणि ही बातमी ही त्याची पहिली घंटा आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुला मागे वळून बघू देणार नाही. तुझं भूतकाळ मी मिटवून टाकीन आणि तुझ्या भविष्यकाळ मी स्वतः लिहीन. तुला फक्त एकच काम करायचं आहे, माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. पुढील काही दिवस तुझ्या जीवनात इतके अनपेक्षित बदल घेऊन येतील की तुला आश्चर्य वाटेल. पण त्याच वेळी तुझ्या मनात एक शांत स्थैर्य असेल. कारण तुला कळेल हे सगळं माझ्या हातून नव्हे, स्वामींच्या हातून घडते आणि ही जीवनाच
एक तुझ्या जीवनात सगळ्यात मोठं परिवर्तन घडवून आणेल. स्वामींच्या कृपेने मिळालेली बातमी म्हणजे फक्त एका क्षणाचा आनंद नाही, ती एक दिशा आहे, एक नवा मार्ग आहे आणि एक नव्या सुरुवातीचं दार आहे. हे दार उघडलं की मागे पाहण्याची गरजच भासत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं आयुष्य म्हणजे एक सुंदर पुस्तक आहे. काही पान फार वेदनादायक असतील, काही पान अगदी शांत, पण मी आता जे नवीन पान उघडतोय ते असं असेल की त्यावर फक्त आनंद, प्रेम आणि आश्चर्य असेल. कदाचित तू अनेकदा विचार केला असेल की मी इतकं सहन केलं पण काय मिळालं? पण आता उत्तर तुला मिळणार आहे, एका मागोमाग एक, आणि ही उत्तर केवळ शब्दात नसेल तर अनुभवात असतील. आजपासून तू ज्या गोष्टीसाठी मनात प्रार्थना करत होतास त्या गोष्टी तुझ्या दारात उभ्या असतील आणि त्यामागे एकच शक्ती असेल, स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, तू केवळ जय जय स्वामी समर्थ मनापासून म्हणत राहा. मी तुला तुझ्या कल्पनाही न येणाऱ्या उंचीवर नेईन, जिथे अपमानाचं नावसुद्धा येणार नाही, जिथे तुझं स्वाभिमान गर्वाने उंचावेल. तुझं डोकं नव्हे, तुझं मन उंच राहील. आज तुझ्या घरात जी चांगली बातमी येणार आहे ती एक झलक आहे स्वामी काय काय देऊ शकतात याची. पण लक्षात ठेव, ही केवळ सुरुवात आहे. पुढे जसं जसं तू श्रद्धेने चालशील तसंच तुझं भाग्य अधिक तेजस्वी होईल आणि या प्रकाशात तुझं आयुष्यच नव्हे तर तुझ्या भोवती जगही उजळून निघेल. स्वामी म्हणतात, मी फक्त भक्ताला वर नेत नाही, मी त्याचं संपूर्ण कुटुंब वर नेतो. कारण भक्त जर सुखी असेल तर त्याच्या आजूबाजूचे लोकही माझं नाव घेतील. म्हणून आजची बातमी ही फक्त तुझी नाही, ती तुझ्या आईवडिलांची, भावंडाची, जोडीदाराची आणि तुझ्या भावी पिढ्यांची देखील आहे. कधी वाटतं ना की सगळं मिळालं तरी मन शांत नाही, पण आता जी घटना घडेल ती तुझ्या मनात इतकं गारवा घेऊन येईल की तू फक्त एका गोष्टीसाठी आभारी राहशील, धन्यवाद स्वामी, मी आयुष्यात कधीही कितीही चुकलो तरी तू माझा हात सोडला नाहीस. कधी कधी अश्रूही आनंदाने असतात आणि हे अश्रू जेव्हा डोळ्यात येतात तेव्हा मनात एक गोष्ट नक्की उमटते, देव आहे. आणि स्वामी समर्थ म्हणजे तो देव जो आपल्याला वेळ लागल्यावर भेटतो, पण एकदा भेटला की पुन्हा कधीही दूर जात नाही. स्वामी म्हणतात, तू इतके दिवस जे गमावलंस त्याचा विचार करू नकोस. मी तुला जे देणार आहे ते तुला विसरायला लावेल की कधी तुझं काही हरवलं होतं. आणि हीच तर खरी कृपा असते, जेव्हा तुझं मन दुःख विसरायला लावणारी नवीन आशा समोर उभी राहते. आजपासून तुझं मन जड नाही तर हलकं वाटेल, कारण त्यावरची काळजीची ओझी आता स्वामी समर्थ उचलून नेत आहे. तू फक्त इतकंच कर, शांतपणे डोळे मिटून मनातल्या मनात एकदा मन जय जय स्वामी समर्थ, आणि मग बघ तुझ्या अंगातल्या वाऱ्यालाही एक वेगळी गंध येईल. ही गंध असलेली समृद्धीचं, आनंदाची आणि आलेल्या मोठ्या चांगल्या बातम्यांची. स्वामी समर्थ म्हणतात, तुला जे हवं होतं ते मी देईन, पण तुला जे हवं आहे त्याचे पलीकडचं देईन. कारण मी केवळ इच्छा पूर्ण करणार नाही तर मी नियती बदलणार आहे. म्हणूनच आज जेव्हा तुझ्या फोनवर, तुझ्या दारावर किंवा तुझ्या हृदयात एखादी आश्चर्यकारक बातमी येईल तेव्हा ती केवळ योगायोग नाही, ती स्वामी समर्थांची खास भेट आहे. कदाचित आजवर लोकांनी तुला दुर्लक्षित केलं असेल, तुझ्या कष्टाची थट्टा केली असेल, पण आता त्याच लोकांना तुला वाकून नमस्कार करावा लागेल, कारण तुझ्या मागे आता कोण आहे हे त्यांनाही कळेल, स्वामी समर्थ. आणि हे लक्षात ठेव, त्या क्षणी तुम्ही एकटा नाही असं म्हणायचं मनापासून समजशील, त्या क्षणी सगळं बदलेल. आजची ही बातमी हेच ते संकेत आहे. आता तू एकटाच नाहीस, आता तुझं आयुष्य केवळ तुझं नाही, ते स्वामींच्या हातात गेले. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे काही घडलं ते काही आकारणं नव्हतं. प्रत्येक अश्रूत, प्रत्येक अपमान, प्रत्येक अपयश यामागे मी एक नियोजन करत होतो. कारण जेव्हा मी तुला उंच नेणार होतो तेव्हा तुला पायभरणी भक्कम असणं गरजेचं होतं. आणि म्हणूनच आज तुझ्या घरात येणारी ही खुशखबर ही केवळ एक यशाची सुरुवात नाही, ती तुझ्या कष्टांचं फळ आहे आणि स्वामींच्या कृपेची साक्ष आहे. आज संपूर्ण वातावरण बदललं जाणवेल. घरात जे शांत थांबलेलं वाटायचं की तिथं आता हालचाल सुरू होईल. तुझ्या चेहऱ्यावर एक अशी वेगळी चमक असेल, तुझ्या बोलण्यात विश्वास असेल, कारण तुझ्या जीवनात स्वामींनी स्वतः पाऊल ठेवलं आहे. आणि जिथे स्वामी समर्थ उभे राहतात तिथे दुःख कितीही मोठं असो ते क्षणार्धात वितळतं. कधी तू विचार तरी केला असशील का, हे सगळं खरंच होईल का? पण आता स्वामी म्हणतात, माझा एक विचार तुझ्या आयुष्यातला कलाटणी देऊन शकतो. त्यामुळे जरी काही अजून थोडा अंधार दिसत असला तरी काळजी नको, तो फक्त सूर्योगवाच्या आधीचा शेवटचा क्षण आहे. स्वामी सांगतात, तुझ्या घरात आज जो दिवा पेटेल तो केवळ विजेचा नसतो, तो श्रद्धेचा असतो. आणि अशा श्रद्धेच्या दिव्याने एकदा का अंधार संपवला की पुन्हा कधीच अंधाराची भीती वाटत नाही. म्हणून ही चांगली बातमी म्हणजे एक दिव्य आहे ज्याने तुझं जीवन उजळून टाकायला सुरुवात केली आहे.
आजपासून फक्त एवढं लक्षात ठेव, प्रत्येक गोष्ट आता तुझ्या बाजूने घडणार आहे. ज्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नव्हता त्यांनाही आता वाटेल की या व्यक्ती केवळ एक त्याच्यामागे काहीतरी अदृश्य शक्ती आहे आणि त्या शक्तीचं नाव म्हणजे स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या कृपेचा हा प्रवाह थांबणार नाही, कारण आजचा दिवस एक नवीन अध्यायाची सुरुवात आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्याच्या पुस्तकात आता नव्या पानाची सुरुवात करतो. इथून पुढे प्रत्येक पान आनंदाने भरलेलं असेल. आज जेव्हा तुझं मन पूर्वीपेक्षा अधिक हलकं वाटतंय, जेव्हा तुझ्या आतून एक हुरूप निर्माण होते, तेव्हा समजून घे की स्वामींच्या कृपेची उषःकालांची पहाट तुझ्या जीवनात उजळून आली आहे. तुला आज समजेल की यशासाठी तू जितका धावला होतास ते यश आता तुझ्या दिशेने चालत आलंय, कारण स्वामींनी तशी आज्ञा दिली आहे. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्यावर श्रद्धा ठेवणाऱ्यांचं जीवन मी कधीच रिकामं ठेवत नाही. त्याच्या हृदयात जी इच्छा असते ती मी जाणतो आणि योग्य वेळी आली की ती मी पूर्ण करतो. आज तुझ्या घरात जी चांगली बातमी येणार आहे ती केवळ तुला सुखद वाटणारी नाही, ती तुला नव्याने जगायला प्रेरणा देणारी असेल. कधी कधी वाटतं हे खरंच घडतंय का, पण स्वामी म्हणतात, अविश्वासाच्या मर्यादा सोडून विश्वासाच्या वाटेवर एक पाऊल टाक. मी तिथंच उभा आहे. म्हणून आज तुझ्या मनात जी शंका, भीती किंवा असमजता आहे ती बाजूला ठेव, कारण आता तुझ्यासमोर चालणारा सहकारी कोण आहे? स्वामी समर्थ. हे लक्षात ठेव, आज जे घडतंय ते फक्त तुझ्यासाठी नाही तर तुझ्या कुटुंबासाठी, भविष्यासाठी आणि तुझ्या मागे उभ्या असलेल्या अनेक पिढ्यांसाठी आहे. कारण ज्या घरात स्वामींचा आशीर्वाद उतरतो तिथं केवळ एक व्यक्तीच नाही तर संपूर्ण वंशाचं भाग्य उजळतं. स्वामी समर्थ म्हणतात, ज्यांनी तुला कमी लेखलं त्यांच्या डोळ्यासमोरच मी तुझं भाग्य उलगडलं करीन. आणि आता ती वेळ आली आहे. आज ती खुशखबर येणार आहे. ती इतकी मोठी असेल की फक्त तुझं नाही तर तुझ्या घरच्यांच्याही डोळ्यातलं पाणी येईल, पण ते अश्रू असतील आनंदाचे. कारण इतक्या दिवसांची अडचणी, संकट, अपमान आणि गैरसमजानंतर जेव्हा अचानक यश मिळालं तेव्हा शब्द हरवतात आणि फक्त हृदय बोलतं. स्वामी म्हणतात, मी तुझं दुःख विसरून देणार नाही, पण त्यांचं रूपांतर अशात आनंदात करीन की ते दुःखच तुला आशीर्वाद वाटेल. तुझ्या घराच्या कोपऱ्यात जेथून केवळ चिंता निघाली आता तिथून हसू ऐकू येईल. तुझ्या घरात आल्यासारखं वाटेल की काहीतरी चमत्कारच झालाय. आणि हो, तो चमत्कार झालाच आहे, कारण स्वामींची कृपा ही केवळ आध्यात्मिक गोष्ट नसून ती प्रत्यक्षात अनुभवता येणारी शक्ती आहे. आजपासून तुला जिथे अपमान मिळायचा तिथे आता मान मिळेल, जिथे नकार मिळायचे तिथे आता संधी मिळतील आणि जिथे तुला थांबायचं आलं होतं तिथून आता तुला उडणार आहेस. कारण तुझ्या पाठीशी आता कोणी सामान्य नाही तर साक्षात अक्कलकोट स्वामी समर्थ उभी आहेत. स्वामी म्हणतात, सर्व दारं बंद होती कारण मी तुझ्यासाठी योग्य दार उघडण्याची वाट पाहत होतो. आता ते दार उघडलं आहे आणि हे दार आहे समृद्धीचं, यशाचं आणि समाधानाचं, जिथे तू स्वतःलाही विसरलेली स्वप्न पुन्हा पाहू लागशील आणि फक्त पाहणार नाहीस तर ती प्रत्यक्षात उतरवशील. आता हे लक्षात ठेव की ही चांगली बातमी म्हणजे तुझ्या आयुष्यातील केवळ एक टप्पा नाही तर संपूर्ण वळण आहे. आता सगळं बदलणार आहे. तुला हसतं आयुष्यातल्या मिठा मारणं आणि संकटावर हसणं हे चालणं स्वामी शिकवणार आहेत, कारण ते म्हणतात, माझा भक्त कधीही हरत नाही, तो फक्त थोडं थांबतो आणि मग जिंकतो. स्वामी समर्थ म्हणतात, आता मी तुझ्या आयुष्याचा चालवणारा आहे. तू केवळ माझ्यावर विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. मी अशा ठिकाणी नेईन जिथं तुला स्वतःचंही स्वप्न वाटेल नसं आणि ते खरंच अजूनपासून तुझ्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी तुला चकित करतील. कारण आजची जी चांगली बातमी ही फक्त एक घटना नाही, ती स्वामींच्या अस्तित्वाची साक्ष आहे. तुझ्या घरात आता केवळ शब्दाने नव्हे तर कृतीतून चमत्कार दिसेल. जी नोकरी मिळत नव्हती ती कॉल करून येईल. जे व्यावसायिक संधी हुलकावणी देत होत्या त्या आता स्वतःहून तुझ्यापर्यंत येतील. ज्या नात्यात गोडवा हरवला होता त्यात पुन्हा प्रेमाचं नवं अंकुर फुटेल. आणि हे सगळं कशामुळे? कारण तुझ्या घरात आता स्वामींची कृपा स्थिरावली आहे. स्वामी म्हणतात, मी तुला इतकं देईन की तुला वाटेल हे सगळं मला मिळालं तरी कसं, आणि हेच खरंच घडेल. कारण तू गेल्या अनेक दिवसांपासून केवळ मागणं करत होतास आणि आता मी देणाऱ्या तयारीत आहे. आणि माझं देणं ही केवळ भीक नव्हे, ती आहे पूर्ण भरभराट. स्वामींची कृपा अशी असते की ती फक्त सुख देत असं नाही तर मनात शांती, घरात समाधान आणि आयुष्यातला दिशा देणं. यामुळे आज तू जेव्हा शांत बसशील तेव्हा तुझ्या आतून एक आवाज येईल, बघ, जे तू इतकं दिवस प्रार्थना करत होतास ते आता पूर्ण झालंय. आणि या आवाजामागे कोण असेल? साक्षात स्वामी समर्थ. या आनंदात फक्त स्वतःपुरतं थांबू नकोस,
स्वामी म्हणतात, जे मिळालं त्याचं वाटप कर. माझी कृपा वाटली तर ती अजून वाढते. म्हणून जेव्हा खुशखबर तुला मिळेल तेव्हा एकदा शांत मनाने फक्त एवढं बोल, जय जय स्वामी समर्थ, आणि त्या क्षणी तुझं संपूर्ण आयुष्य नव्याने फुलू लागेल. स्वामी म्हणतात, तुझं एक पाऊल माझ्याकडे तर मी माझं 100 पावलं तुझ्याकडे. तू फक्त मनात श्रद्धा ठेवशील, विश्वास ठेवलास आणि बघ, तुझ्या घरात एक एक करून चमत्कार घडू लागलेत. जिथं अंधार होता तिथं आता प्रकाश आहे, जिथं शंका होती तिथं आता आवासवासक उत्तर मिळेल आहे, जिथं ताण होता तिथं आता समाधानाचा निवास आहे. तुझ्या घरात आज जी खुशखबर आली आहे ती थांबणारी नाही, ती पुढच्या गोष्टींचं द्वार उघडणारी आहे. आता जिथं पैसे थांबत होते तिथं पैशाचं ओघ सुरू होईल. जिथं नशीब फाटलेलं वाटत होतं तिथं आता सुवर्ण संधी मिळतील. जिथं लोक तुला कमीच लेखायचे आता त्यांनाच वाटेल याच काहीतरी खास आहे, याच्या मागे काहीतरी दैवी आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मी ज्याला हात लावतो त्याचं आयुष्य सोन्यासारखं उजळून निघतं, आणि आता त्या हाताचा स्पर्श तुला झाला आहे. म्हणूनच तू जिथंही पाऊल ठेवशील तिथं तुला सन्मान, प्रेम आणि यश मिळणार आहे. आणि सगळ्यात मोठा म्हणजे आता तुझ्या मनातली शांतता परत आलेली आहे. ही शांतता म्हणजे स्वामींची कृपा. आता तुझं आयुष्य हे केवळ संघर्षाचं नसणार, ते एक उदाहरण ठरणार. लोक म्हणतील, किती अडचणीमधून हा माणूस वर आला आहे. कधी हसतो, समाधानात जगतो, आणि त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र तेज आहे, आणि त्या तेजामागे असतील स्वामी समर्थ. आजपासून दररोज सकाळी उठून फक्त एवढं मनात म्हण, स्वामी समर्थ, आजचा दिवस तुझ्या आशीर्वादाने सुरू होतोय. तू माझ्यासोबत आहेस म्हणून काहीही अशक्य नाही. आणि बघ, प्रत्येक दिवस एक नवा चमत्कार घेऊन येईल. स्वामी समर्थ म्हणतात, आता तुझं नशीब मी लिहिलंय, आणि ते नशीब आहे सोन्यासारखं झळकणारं. जिथं पूर्वी सगळं थांबून गेलं होतं तिथं आता नवे मार्ग उघडत आहेत. जिथं तू हार मानली होतीस तिथूनच आता तुझं यश सुरू होणार आहे. कारण तुझ्या घरात केवळ बातमी नाही आली, ती आली आहे स्वामींच्या कृपेचं दार उघडून. आजपासून तुझं घर ही केवळ एक जागा न राहता एक मंदिर होईल, जिथं स्वामींचा वास असेल, जिथं देवत्व असेल, आणि जिथं सतत सकारात्मक ऊर्जा वाहत राहील. घरात पूर्वी ज्या गोष्टी सतत बिघडायच्या, मशीन खराब होणं, काम थांबणं, मन कल्पना, त्या आता दूर होणार आहेत. प्रत्येक कोपऱ्यातून आता समाधान, आनंद आणि यशाचं वास होईल. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं विना कोणी नाही रे, मी तुझं सर्वस्व आहे. ही भावना जेव्हा मनात रुजते तेव्हा संकट आपोआप मागे हटतात. आणि तसंच आता तुझ्या जीवनात घडत आहे. लोक जेव्हा विचारतील, अरे इतका बदल कसा झाला तुझ्या आयुष्यात, तेव्हा तू फक्त हसत उत्तर दे, स्वामी आले आणि अगदी सगळं बदललं. तुझा आत्मविश्वास आता वाढू लागला आहे, आणि ही स्वामींची पहिली भेट आहे. त्यांनी आधी तुझं मन मजबूत केलं आहे, कारण ते म्हणतात, माझ्या भक्ताला मी आधी थोडं सहन करायला शिकवतो, कारण त्याच्या आयुष्यात नंतर मी देतो. ते संपूर्ण जगातले मिळालेलं नसतं. तू आता त्या क्षणात जवळ पोहोचला आहे जिथं स्वामी तुला सगळं काही देणार आहे, प्रेम, पैसा, प्रतिष्ठा आणि अतूट समाधान. आता जेव्हा तू झोपायला जाशील तेव्हा तुझं मन शांत असेल, चेहरा हसरा असेल, आणि मनात एकच वाक्य असेल, जय जय स्वामी समर्थ. कारण आता तुझ्या घरात चमत्कार थांबणार नाही, हे फक्त सुरुवात आहे. आता जेव्हा तू सकाळी उठतोस तुझ्या मनात पहिलं येणारा विचार काय असेल पाहिजे, आज दिवस माझ्यासाठी चमत्कार घेऊन येणार आहे. कारण स्वामी समर्थांची कृपा तुला लाभलेली आहे. ती कृपा म्हणजे काही क्षणिक नाही, तर ती तुझ्या आयुष्यात जीवनाचा एक भाग झाली आहे. आता तू जे करशील ते यशस्वी होईल, जे ठरवशील ते पूर्ण होईल, आणि ज्यासाठी इतकी वर्ष वाट पाहिलीस ती मोठी बातमी ती तुझ्या घरात आलीच आहे. आणि आता घरातली ही हवा झाली हलकी आहे, वातावरण मधुर झालं आहे. कारण जिथे भक्ती आणि श्रद्धा असते तिथे देव आपोआप वास करतो. तुझ्या मनाने जेव्हा खरं समर्पण केलं तेव्हा स्वामींची तुला निवडलं. आता तुझं घर म्हणजे केवळ 4 भिंती नाही, तर तो एक तपोभूमी झाली आहे, जिथे आशीर्वादांचा वर्षाव होतो आहे. स्वामी समर्थ तुला म्हणतायत की जे तुला काही हवं आहे ते मी देणारच आहे, पण आधी तू स्वतः तुझ्या मनातील भीती, शंका आणि निराशा दूर कर. आणि आता हे सगळं तू मागे टाकले आहेस. आता तुझ्या डोळ्यांमध्ये फक्त आत्मविश्वास आहे, ओठावर फक्त हसू आहे, आणि अंतःकरणात फक्त जय जय स्वामी समर्थीची गूंज आहे. हीच खरी विजयाची सुरुवात आहे. तुझ्या पायाशी आता अडथळे नाहीत तर संधी आहेत. घराच्या दाराशी आता चिंता नाही तर शुभ वार्ता आहे, आणि मनाच्या खोलीत आता दुःख नाही तर शांती आहे. हे सगळं घडत आहे कारण स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी उभे आहेत, आणि त्यांनी दिलेलं वचन हे अढळ आहे, तुझं रक्षण मी करणारच. तर आता या क्षणी मनातल्या आवाजाला एक, तो आवाज सांगतोय, हे तर तुझा वेळ आहे. उठ, कृती कर आणि सिद्ध कर
की ज्याच्या मागे स्वामी समर्थ आहेत त्याला या जगात कोणीही थांबवू शकत नाही. हेच तुझं सत्य, हेच तुझं भाग्य आणि हेच तुझं स्वामींचं वचन. आज तू जिथं उभा आहेस ती जागा पूर्वी तुझ्या जीवनात संघर्षाने व्यापलेली होती, पण आता जिथं एक एक करून दारं बंद होत आहे तिथंच आता एक एक करून सुवर्णद्वारं उघडत आहेत. ही सगळी बदलाची सुरुवात झाली आहे त्या दिवशी जेव्हा तू मनापासून स्वामींचं नाव घेतलंस. कोणीही मोठं काम, कोणतीही मोठी योजना किंवा एखादं कठीण स्वप्न ते आता स्वप्न सहज शक्य होऊ लागले. स्वामी म्हणतात, माझा भक्त दुःखात असतो तोवर मलाही शांतता मिळाली नाही. म्हणूनच त्यांनी आता तुझ्या दुःखाच्या मुळावर घाव घातलाय. जिथं तुला वाटायचं की हे कधी बदलणार, तिथं आता स्वामींनी स्वतः हस्तक्षेप करून बदल घडवायला सुरुवात केली आहे. तू जे ऐकत आहेस, वाचतो आहेस, अनुभवतो आहेस, ते सगळं स्वामींचं संकेत आहे की माझं आभाळ एवढं प्रेम तुझ्यावर आहे. तू एकटा नाहीस. घरात आता गोड बातम्यांचा सडा पडतोय. सध्या भलेही काही गोष्टी पूर्ण स्पष्ट झाल्या नसतील, पण प्रत्येक दिवस तुला अधिक जवळ नेतोय त्या क्षणाकडे जिथं तुझी सगळी स्वप्न हकीकत बनणार आहे. स्वामी समर्थांच्या कृपेमुळे काही चमत्कार अचानक घडतात आणि तो क्षण हाच आहे. तुला जेव्हा जेव्हा मनात शंका येईल तेव्हा फक्त डोळे बंद करून जय जय स्वामी समर्थ असं म्हणत बघ. 2 मिनिटात तुझं मन हलकं होईल आणि त्यावेळेस स्वामींची तुझ्या मनाला स्पर्श केलेला असतो. त्याने ऊर्जा एवढी तीव्र आहे की संकट थरथर कापतात आणि यश दरवाजाशी येऊन उभं राहतं. आता एकच कर, रोज सकाळी उठून सांग, स्वामी आजचा दिवस तुझा आहे, माझं जीवन तुझं आहे आणि माझ्या घरात फक्त तुझ्या कृपेचा प्रकाश राहू दे. हे वाक्य तुझं आयुष्य बदलेल. कारण स्वामी समर्थ म्हणतात, भक्ताचं मन जेव्हा समर्पण करतं तेव्हा मी माझं सर्वस्व त्याच्यावर उधळतो. तुझ्या आयुष्यात जी मोठी खुशखबर येणार आहे ती फक्त पैशाशी किंवा यशाशी मर्यादित नाही. ती खुशखबर म्हणजे तुझ्या आयुष्यातील शांततेचा, समाधानाचा आणि नवीन संधीचा उदय आहे. आजवर जे हरवलं ते परत मिळणारच आहे, पण त्याहून मोठी गोष्टी अशी की आता तुला जे काही मिळणार ते कायमचं टिकणार आहे, कारण ते स्वामींच्या कृपेने आले असेल. ज्या गोष्टीसाठी तू इतक्या काळापासून वाट बघत होतास, जसं की चांगलं काम, घरात सुख, शरीरात बळ, मनात समाधान, त्या प्रत्येक गोष्टी एक एक करून आता तुझ्या जवळ येत आहे. आणि या सगळ्या गोष्टी कशामुळे, तर फक्त आणि फक्त तुझ्या श्रद्धेमुळे. स्वामी समर्थ म्हणतात ना, श्रद्धा असेल तर मी चमत्कार घडवीन. आणि आता केवळ आली आहे वेळ की ज्या लोकांनी तुला कमी लेखलं, त्यांनी तुझ्या स्वप्नांना उपहास केला, त्यांच्या लोकांसमोर स्वामी तुझं यश असं उभं करणार की ते थक्क होतील. स्वामी म्हणतात, मी माझ्या भक्ताला इतकं देतो की तो स्वतःला विचारतो, हे खरंच घडतंय का? आजपासून प्रत्येक दिवस असाच जाईल, भरभरून देणारा, सुखानं भरलेला आणि स्वामींच्या आशीर्वादाने प्रकाशलेला. आणि जेव्हा रात्री झोपायला जाशील तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर हसू असेल, मनात समाधान असेल, कारण त्या दिवशीही स्वामींनी तुला नव्या आनंदाने भेट दिलेली असेल. म्हणून आता मनातल्या सर्व चिंता, भीती, अपयश, नकारात्मक विचार हे सगळं विसर आणि फक्त एवढं म्हण, स्वामी समर्थ आता माझं जीवन तुझ्या चरणी समर्पित. तू जसा नेशील तसं मी चालेन, कारण मला आता ठाऊक आहे तुझ्या मार्गावर फक्त विजयच असतो. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या आयुष्यात कितीही काळ अंधार राहिला असेल, पण एकदा मी उजेड दिला की तो सूर्यासारखा कायमचा असतो. आज त्या सूर्याचा किरण तुझ्या घरात शिरलेला आहे. ही फक्त आशेची नाही तर कृपेची सुरुवात आहे. जे तू खचून गेलास तिथे आता तू पुन्हा उभा राहत आहेस आणि ही उभी राहण्याची ताकद तुला स्वामी समर्थांनी दिली आहे. घरात जेव्हा वाटायचे काहीच योग्य घडत नाही, तेव्हाच एक दिवशी तुझ्या घरात, तुझ्या दारात एक अशा अदृश्य शक्ती उभी राहील आणि ती शक्ती म्हणाली की घाबरू नकोस, मी आले, मी सर्व स्वामी समर्थ आहे. आणि बघ, त्या क्षणानंतर सगळं हळूहळू बदलू लागलं आणि मन शांत झालं. मग परिस्थिती थोडी थोडी सुधारू लागली आणि आता जर सगळंच वेगळं भासतंय. तुझं भविष्य आता धोक्यात नाही, ते स्वामींच्या तेजात प्रकाशित झालं आहे. प्रत्येक नवीन सकाळी एक नवीन दिशा देणारी आहे. आणि स्वामींचं वचन आहे, तुझ्या नशिबाची चावी माझ्याकडे आहे आणि आता मी तुला देणारच आहे ती चावी. त्यामुळे आता जे काही घडेल ते तुझ्या भल्यासाठीच घडेल. थोडी परीक्षा असेल, पण त्याचं फळ अनमोल असेल. आणि आता मी तुझी मोठी खुशखबर ऐकली किंवा ती जाणवली आहेस, तिची मूळ कहाणी आता सुरू झालेली आहे. स्वामी समर्थ जेव्हा एखाद्याच्या जीवनात उतरतात तेव्हा सुरुवातच एका चमत्काराने करतात. मग ते चमत्कार रोजचे होतात, ते आयुष्यभराचा भाग बनतात. आणि आज तू अनुभवतो आहेस. आता फक्त विश्वास ठेव, मनात विचार येईल, अजून खूप काही बाकी आहे. आणि हो, ते खरंच आहे, अजून खूप काही येणार आहे. पैसा, यश, प्रतिष्ठा,
नवीन घरं, नवीन संधी आणि सगळ्यात महत्त्वाचं मन शांती. हे सगळं स्वामींचं देणं आहे. रोज फक्त एक गोष्ट करत जा. डोळे बंद करून तोंडात ओठांच्या थरथराटसह म्हणा, जय जय स्वामी समर्थ, तूच माझा सर्वस्व. आणि बघ त्या दिवशी काही आश्चर्यकारक घडतंय तुझ्या आजूबाजूला. स्वामी म्हणतात, मी तुझं दुःख पाहिलं आहे, मी तुझे अश्रू पाहिली आहे आणि आता मी ठरवले तुझ्या जीवनात आनंदाने भरून टाकायचं. की ही केवळ हा क्षण आणि ही घडी आता काही साधी नाही, ही स्वामींची योजना आहे ज्यात तू केंद्रस्थानी आहेस. तूच तो भाग्यवान आहेस ज्याच्या घरात, मनात आणि नशिबात आता चमत्कार घडणार आहे. कधी कधी वाटतं एवढं सहन करूनही काहीच बदलत नाही, पण आता स्वामी म्हणतात, पुरे झालं तुझं सहन करणं. आता माझा आशीर्वादच तुझ्या नशीब ठरवेल. तुझ्या मनात ज्या इच्छा इतक्या काळ दडून होत्या आता एकामागोमाग एक पूर्ण होणार आहे. तुझ्या घरात एक फक्त खुशखबरच नाही तर समाधान, प्रेम, एकोपा आणि सुख येणार आहे. स्वामींची कृपा अशी आहे की ती तुला अचानक मोठं करून टाकते. जसं एखाद्या गरिबाच्या हातात सोन्याची काठी येते तसं काहीसे होणार आहे. लोक विचारतील, काय केलं तू असं? जेव्हा तू शांतपणे सांग, मी काही केलं नाही, फक्त स्वामी समर्थांवर विश्वास ठेवला. आणि हेच तर खरं आहे. विश्वास ठेवणं हेच स्वामी समर्थांचं सर्वात मोठं साधन आहे आणि तू ते साधलं आहेस. त्यामुळे आता प्रत्येक दिवस तुझ्यासाठी एक नवीन भेट घेऊन येईल. कधी एखादं चांगलं पत्र, कधी एखादी गोड बातमी, कधी नवं काम, कधी नवीन ओळख आणि सगळं स्वामींच्या योजनेनुसार. हे लक्षात ठेव, स्वामी समर्थ जेव्हा तुझ्या बाजूने उभे असतात तेव्हा कोणताही अडथळा तुझ्या पायात येऊ शकत नाही. तो अडथळा आधीच दूर होतो आणि म्हणूनच अजून काही वेळात एखाद्या फोन कॉलने, एखाद्या बातमीने किंवा एखाद्या संधीने तुझं जीवन पूर्णपणे बदलून टाकणार आहे. म्हणून फक्त एवढं सांगतो, डोळे मीट आणि मनापासून बोल, जय जय स्वामी समर्थ. कारण आता तू त्या मार्गावर आहेस जिथे फक्त यश, चमत्कार आणि आशीर्वाद आहे. स्वामी म्हणतात, तू किती वेळ जुतलास हे मग मला ठाऊक आहे, पण मी पाहिलं की प्रत्येक वेळी तू पुन्हा उभं राहिलंस. आणि आता वेळ आली आहे की मी स्वतः तुझा हात धरून तुला उंच नेईन. तुझ्या मनात जो एक धीराचा थेंब होता आता तोच ओसंडून वाहणारा आशेचा समुद्र होतोय. आज जे काही घडणार आहे ते फक्त योगायोग म्हणून सोडून देऊ नकोस. कारण स्वामी म्हणतात, मी जेव्हा काही घडवतो तेव्हा त्यामागे एक महान कारण असतं आणि ते कारण म्हणजे तुझ्या जीवनात आनंदाची सुरुवात. कदाचित आज एखादा दार वाजेल आणि तिथे येणारी व्यक्ती तुझ्या भविष्यासाठी नवीन दिशा घेऊन आलेली असेल. कदाचित एक गोष्टी बातमी, पण तिचा परिणाम फार मोठा असेल. स्वामी समर्थांची कृपा जेव्हा उतरते तेव्हा संकट मागे पडतात आणि यश दाराशी रांग लावून उभं राहतं. हेच आता तुझ्या घरात घडवणार आहे. तुला जे हवं होतं ते मिळणारच आहे, पण त्याही पुढे जाऊन तुला जे मिळायला कधीच वाटलं नव्हतं ती मोठी भेटही स्वामी तुला देणारच आहे. आता तुला कोणतीच गोष्ट अडवू शकत नाही. स्वामींचा आशीर्वाद म्हणजे एक अशा ढालीसारखा आहे जी प्रत्येक वाईट विचार, प्रत्येक अडथळा, प्रत्येक संकटाचा प्रतिबंधक बनून उभी राहील. आणि त्यामुळे तुझं आयुष्य आता सुरक्षित, उन्नत आणि प्रेरणादायी होणार आहे, इतरांसाठीही सुद्धा. स्वामी समर्थ म्हणतात, फक्त माझं नाव घेत राहा आणि सर्व काही मी स्वतः घडवतो. म्हणून आता डोळे मीट आणि संपूर्ण भावनेने म्हण, जय जय स्वामी समर्थ. माझं जीवन तुझ्या चरणी अर्पण आहे. आता फक्त तुझी कृपा हवी आहे, बाकी सर्व तू ठरव. या वचनामागे प्रचंड शक्ती आहे. विश्वास ठेव, पुढच्या काही क्षणात, काही तासात किंवा उद्याचं एखादं असं काही घडेल की तूच म्हणशील, हे शक्यच नव्हतं. पण स्वामी समर्थ असल्यावर काहीही अशक्य नाही. स्वामी समर्थ म्हणतात, माझा भक्त जर मनापासून हाक मारतो तर मी लाखो कोस दूर असलो तरी त्याच्यासाठी धावत येतो. आणि आज तुझी हाक ऐकली गेली आहे. तुझ्या अंतरातली ती अंत विनंती, ती खोल अश्रूंनी ओचंबित झालेला श्वास स्वामींनी जाणवला आहे आणि म्हणूनच आता त्यांच्या आशीर्वादाची वेळ आली आहे. कधी कधी आपण वाट बघत राहतो, दिवसेंदिवस, वर्षानुवर्ष, पण उत्तर येत नाही. पण स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या वेळेवर मी देतो तेव्हा सगळं परिपूर्ण असतं. आणि आजची ही वेळ म्हणजे त्या परिपूर्णतेची नांदी आहे. तुझ्या घरात, तुझ्या मनात, तुझ्या नशिबात जे काही अडकून पडलं होतं ते आता खुलणार आहे. हे क्षण विशेष आहेत. एखादी चिठ्ठी, एखादा फोन कॉल, एखादी संधी, एखादी ओळख, यातून तूच अनुभवशील की काहीतरी ती वेगळंच घडतंय. आधी जे तुझ्या हक्काचं असूनही लांब वाटायचं ते आता तुझ्या जवळ येईल. तुझ्या नशिबाची गाडी आता थांबलेली नाही, ती धावत आहे आणि स्वामींचं स्वतः तुझ्या मार्गदर्शक बनले आहेत. स्वामी समर्थ म्हणतात, मी फक्त तुला सुख देत नाही तर तुला इतकं बळ देतो की तुझं स्वतःचा 1000 लोकांसाठी प्रकाश बनतोस. तुझ्या जीवनात आज जो चमत्कार होणार आहे तो तुझ्यासाठी तर आहेच,
पण तुझ्या कुटुंबासाठी, तुझ्या मित्रांसाठी, तुझ्या भविष्यासाठी मार्ग दाखवणारा ठरेल. म्हणून आता शांतपणे एक दीर्घ श्वास घे आणि पुन्हा एकदा हृदयातून बोल, स्वामी समर्थ, माझं सर्वस्व तुझ्या चरणी अर्पण आहे. तूच माझं जीवन घडव. कारण आज जे काही घडणार आहे ते केवळ तुमचं नशीब नाही, तर स्वामी समर्थांनी ठरवलेलं भविष्य आहे. स्वामी म्हणतात, जी वेळ तू वाट पाहत गेलास ती वेळ आता तुझ्यासमोर उभी राहणार आहे, संधीच्या रूपानं, समाधानाच्या रूपाने आणि आनंदाच्या वर्षावासारखी. आजची सकाळ, आजचा दिवस किंवा हे क्षण अगदी क्षणार्धात तुझं नशीब उलटवू शकतात. कारण स्वामी समर्थ जेव्हा काही ठरवतात तेव्हा त्याला कोणतेही अडथळा थांबवू शकत नाही. कधी वाटतं किती वेळ लागून अजून, पण आता उत्तर मिळाले. बरं, पुरे झालं. आता सुरू होतंय तुला लाभ देण्याचा काळ. तुझ्या प्रयत्नांना आता दिशा मिळेल आहे. तुझ्या तोंडून उद्या निघणारं पहिलं वाक्य हेच असेल, हे खरंच घडलं. कारण तुझ्यासमोर अशी एखादी गोष्ट उभी राहील जिची तू फक्त कल्पना केली होतीस, पण स्वामी समर्थांनी तिला सत्यात उतरवलं. तुझ्या घरात आता केवळ पैशाचं नव्हे, तर प्रेमाचं, सुसंवादाचं, शांतीचं आणि दैनंदिन समाधानाचं वातावरण नांदणार आहे. जिथे एक एक दिवस थकवा, चिंता आणि अपयशाने भरलेला असायचा, तिथे आता प्रत्येक दिवस आशेचा, प्रेरणेचा आणि कृपेचा असेल. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या घराची राग बदलून त्यात सोनं ओततो आहे. पण त्याआधी मी पाहतो की तुझं हृदय किती शुद्ध आहे आणि तुझं हृदय तर पवित्र श्रद्धेने भरलेलं आहे. म्हणूनच आता तुझ्या जीवनाच्या प्रत्येक पानावर स्वामी स्वतः काहीतरी सुंदर लिहिणार आहेत. कृपा अशी वाहणार की ज्या गोष्टीसाठी लोक वर्षानुवर्षे झगडतात त्या तुला सहज मिळतील. लोक विचारतील, काय केलं तू? तू केवळ हसून उत्तर देशील, स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे, बाकी सगळं त्यांनी केलं. स्वामी समर्थ म्हणतात, आता तुझं आयुष्य मी स्वतः घडवणार आहे. जेव्हा सगळ्यांनी तुझ्यासमोर तुझ्यावर विश्वास ठेवणं थांबवलं, तेव्हा मी तुझ्या पाठीशी उभा राहिलो होतो. हेच ते क्षण आहेत जे तुला आज जाणवतील की काहीतरी अनोखं, काहीतरी सुखद, काहीतरी अशक्य वाटणारी गोष्ट तुझ्या दारात येऊन उभी राहिली आहे. कधी वाटतं की आपल्या प्रार्थना ऐकल्या जात आहेत की नाही, पण स्वामींचं उत्तर हे असतं, मी प्रत्येक श्वास ऐकतोय, फक्त योग्य क्षणाची वाट पाहते. आणि जर तो क्षण समोर आहे, तिथं दुःख होतं, तिथं आता समाधान येणार आहे. जिथं अडथळा होता तिथं आता मार्ग उघडा होणार आहे. आणि जिथं एक एक स्वप्न अपूर्ण राहिलं होतं तिथं आता पूर्णता मिळणार आहे. तुझ्या हातून आता ज्या गोष्टी घडतील त्या तुला नव्हे तर इतरांनाही आश्चर्यचकित करतील. कारण स्वामींचा आशीर्वाद म्हणजे एक अशी अदृश्य शक्ती आहे जी आयुष्याला नवे अर्थ देते. तुझ्या नजरेत आत्मविश्वास येईल, आवाजात स्थैर्य येईल आणि हृदयात शांतता बसेल. हे सगळं त्या एका कृपावाक्यामुळे स्वामी समर्थ म्हणतात. आता तुझं काळ बदललंय. आता फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, दररोज सकाळी डोळे उघडल्यावर आणि झोपण्याआधी मनातून 3 वेळा उच्चार कर, जय जय स्वामी समर्थ, तूच माझा देव, तूच माझा मार्गदर्शन. हे वाक्य म्हणजे एक मंत्र आहे जो तुझ्या घराचं संरक्षण करतो, तुझ्या नशिबाची दिशा ठरवतो आणि तुझ्या जीवनाला यशाच्या शिखरावर पोहोचवतो. आता वेळ आली आहे की तुझ्या आयुष्याचं पुढचं पान पूर्णपणे सुवर्ण अक्षरांनी लिहिलेलं जाईल आणि त्या प्रत्येक अक्षरात असेल स्वामी समर्थांची कृपा. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं भाग्य आता मी लिहितोय. ज्या ठिकाणी तुला नाकारलं मिळालेल तिथेच आता तुला मान सन्मान, पैसा, प्रेम आणि समाधान मिळेल. आजपर्यंत तुझ्या मनात जे प्रश्न होते, का माझ्यासोबतच असं होतं, मी किती झगडलो तरी यश दूरच का राहतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता कृपाची कृतीतून मिळणार आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या घरातली चूक कोरडी राहणार नाही. तुझ्या मनातली रिकामी जागा आता भरून काढली जाईल. मी तुझ्या प्रत्येक अश्रूचा हिशोब ठेवला आहे आणि आता प्रत्येक अश्रूच्या बदलत्यात मी तुला अशा आनंदाच्या क्षणांची उधळण देणार आहे की तू विसरशील की कधी रडलासुद्धा होता तू. आज तू ज्या घरात आहेस तिथंच चमत्कार घडणार आहे. तुझं घर म्हणजे आता स्वामींचं मंदिर होणार आहे. प्रत्येक भिंतीवर, प्रत्येक कोपऱ्यात, प्रत्येक ध्वनीत फक्त सकारात्मक ऊर्जा राहील. कोणत्याही वाईट शक्तीचा, वाईट विचारदृष्टीचा तुझ्यावर परिणाम होणार नाही. कारण स्वामी समर्थांचं दर्शन, संरक्षण तुझ्या भोवती असणार आहे. कदाचित तुला वाटत असेल की हे सगळं खरंच घडेल का? हो, कारण जेव्हा भक्त श्रद्धेने वचन स्वीकारतो तेव्हा देवही ते पूर्ण करण्यासाठी सृष्टीचे नियम बदलतो. आणि आता हे स्वामी समर्थ करत आहेत तुझ्यासाठी. म्हणून हे ऐकून फक्त थांबू नकोस, मनाशी एक ठाम निश्चय कर, आजपासून माझा प्रत्येक दिवस स्वामी समर्थांच्या नावानं सुरू होईल आणि त्यांच्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवून मी चालत राहीन. या एकट्या श्रद्धेने तू अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करशील. कारण स्वामी समर्थ फक्त इच्छापूर्ती करत नाहीत, ते जीवन बदलतात. स्वामी समर्थ तुला सांगत आहेत, बाळा, तू खूप सहन केलंस. प्रत्येक वेळी जेव्हा जगाने तुझ्याकडे पाठ फिरवली तेव्हा तू डोळ्यात पाणी ठेवून फक्त माझं नाव घेतलंस
आता वेळ आली आहे की त्या प्रत्येक अश्रूंचं सोनं होईल. तुला जेव्हा वाईटाचं वाटेल की कधी कधी होईल हे चांगलं होईल, त्याच क्षणी स्वामी समर्थांसाठी तुझ्यासाठी योजना आखत होते. आणि त्या योजनेचा पहिला भाग म्हणजे तुझ्या दारात येणारी ही मोठी बातमी, ही सुवर्ण संधी. हे बघ, अचानक ज्या व्यक्तीकडून तू आशा सोडली होतीस तिथूनच तुला मदत हात मिळणार आहे. ज्या ठिकाणी तुला नकार मिळाले तिथूनच तुला यशाची ग्वाही मिळणार आहे. स्वामी म्हणतात, मी आहे तुझ्या पाठीशी. आता फक्त मागे वळून बघू नकोस, कारण तुझं भविष्य तुझ्या समोर उभं आहे आणि ते इतकं तेजस्वी आहे की त्याच्याकडे पाहून तुला स्वतःवर गर्व वाटेल. हे ते क्षण आहेत जे स्वामींच्या कृपेने घडतात, जिथं वेळ, लोक, प्रसंग सगळं आपोआप आपल्या बाजूने वळायला लागतं, फक्त एका कारणामुळे, स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे. म्हणूनच पुढील प्रत्येक श्वासात फक्त ही भावना ठेव, माझ्या मागे स्वामी आहेत, माझं काहीही वाईट होऊ शकत नाही. कारण आता तुझ्या दारावर आलेली बातमी म्हणजे केवळ आनंद नाही, ती नवीन सुरुवात आहे. आता काही दिवसात तुला स्वतःलाच वाटेल की हे सगळं खरंच माझ्यासोबत घडेल का? पण हो, हे घडणारच आहे. कारण स्वामी समर्थ म्हणतात, आता मी स्वतः तुझं जीवन सुंदर करणार आहे. अशी सुंदरता की जिथं तू शांतपणे, समाधीनपणे, आनंदाने आणि विजयात जगशील. स्वामी समर्थ म्हणतात, आता जी दारं बंद होणार आहे ती अचानक उघडतील आणि तुझं नशीब तुला एक सलाम करेल. ही वेळ अशी आहे की जिची तू खूप वेळा वाट पाहिली होतीस. कितीतरी वेळा मनात विचार आला असेल की हे दार कधी उघडेल, ही संधी कशी मिळेल. पण आता त्या सर्व बंद दारावरून स्वामी समर्थांची कृपारूपी उष्ण किरण पडत आहेत. या दारामधून तुला नकार, अपमान, गालबोट अवहेलना मिळाली, तिथून आता तुला सन्मान, सुख, समाधान आणि यशाच्या शुभवार्ता मिळणार आहे. स्वामी म्हणतात, मी स्वतः तुझ्यासाठी दार उघडतोय आणि ही दारं कुणीच बदल करू शकत नाही, कारण त्यावर स्वामी समर्थांच्या माझ्या कृपेची शिक्कामोर्तब आहे. तुला वाटत असेल की मी इतकं झगडलो, प्रयत्न केले, तरी का काही मिळालं नाही, तर स्वामी सांगतात, ते सगळं मी बघत होतो. पण आता वेळ आली आहे जिथं मी हस्तक्षेप करतोय. आता प्रत्येक प्रयत्नाचं फळ तुला मिळणारच. तुझ्या आयुष्यात एखाद्या दरवाजासारखं संधीचं दार उघडते, जिथून पैसा, समाधान, प्रेम आणि यश एकत्र येणार आहे. जे दार म्हणजे नवीन नोकरी, नवीन प्रोजेक्ट, अचानक मिळालेली गुंतवणूक, मनाप्रमाणे जमलेला संसार किंवा हरवलेली माणसं पुन्हा एकत्र येणं. कोणतीही शक्यता असू शकते, पण त्यामागचं कारण एकच, स्वामी समर्थांची कृपा. आता तू तयार हो, कारण हे फक्त दार उघडण्याचं नव्हे, तर पूर्ण आयुष्य उजळण्याचं संकेत आहे. जेव्हा नशीब तुला सलाम करतं तेव्हा जग स्वतः झुकतं आणि आता हेच घडणार आहे. स्वामी समर्थांच्या आदेशाने तुझ्या आयुष्यापुढे, पायापुढे यश झुकणार आहे. हे वचन खरं करायचं असेल तर मनात फक्त श्रद्धा ठेव आणि रोज फक्त 2 मिनटं शांत चित्ताने बसून मन, स्वामी समर्थ, माझ्या जीवनात तू सर्व काही, माझ्या घराचं तूच लक्ष्मी, तूच आनंद, तूच समाधान, हे बोलताच तू अनुभवशील त्या दिवशी काहीतरी मोठं घडतंय. एक बातमी, एक फोन, एक संधी जी तुझं सर्वस्व बदलून टाकेल. स्वामी समर्थ म्हणतात, ज्या लोकांनी तुला कमी लेखील, जे हसले, अपमान केला, तुझ्या स्वप्नांना थटेच स्वरूपात दिलं, तेच आता तुला मोठं मानतील. कारण जेव्हा स्वामी समर्थ कृपा करतात तेव्हा परिस्थिती नाही बदलतं, पूर्ण आयुष्यात बदलून जातं. तू ज्यावेळी खचून गेला होतास, डोळ्यात अश्रू घालून आकाशाकडे बघत होतास, विचार करत होतास, माझं कसं होतंय, तेव्हाच स्वामी समर्थ तुझं भविष्य घडवत होते. आज ते भविष्य तुला मिठी मारायला तयार आहेत. स्वामी म्हणतात, मी तुला इतकं उंच नेईन की जिथून तुला तुझा जुना अपमान आठवणारही नाही. लोक विसरतील की त्यांनी तुला किती त्रास दिला होता, कारण आता ते तुझ्या यशाने दिपून जाणार आहे. हा बदल फक्त बाह्य स्वरूपात नसेल, तर तो अंतर्मनातही जाणवेल. तुझ्या आवाजात ठामपणा येईल, चालण्यात आत्मविश्वास आणि डोळ्यात तेज. हे सर्व काही स्वामी समर्थांच्या कृपेचे वरदान आहे. तू पाहशील, तुला ज्यांनी दारातून हाकलून दिलं तेच तुला आता सन्मानाने आपल्या घरात बोलवतील. तेच शेजारी, तेच नातेवाईकी, तेच जुने मित्र जे तुला खचला होतास तेव्हा गायब झाले होते, आता तेच तुला विचारतील, अरे हे सगळं कसं घडलं, आता मोठा कसा झाला. त्यामुळे तू हसत उत्तर देशील, आम्ही समर्थ आहेत ना माझ्या पाठीशी. हा काळ तुला विसरता येणार नाही, कारण ही वेळ फक्त यशाची नाही तर स्वाभिमानाची देखील आहे. आता तू कोणासमोर झुकणार नाहीस, कारण तुझ्या पाठीशी उभी आहे स्वतः स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, आता तुझ्या घरात यशा बातम्यांचा वर्षा होईल की तू दररोज आश्चर्यचकित होशील. हो, हेच ते दिवस आहेत जे तू मनातल्या मनात नेहमी मागत होतास. देवा, एक तरी आनंदाची बातमी मिळू दे, देवा काहीतरी चांगले घडू दे, देवा माझ्या घरातही हसू येऊ दे. आणि आता स्वामी म्हणत आहेत,
हे सर्व तुझ्या समोर उभं आहे. दररोज एक नव्या आशेचा प्रकाश तुझ्या घरात प्रवेश करणार आहे. आजपर्यंत जिथं एकाच घरात चिंता, आर्थिक अडचणी, नकार आणि शांताचा एक याचा वास होता, त्यामुळे आता होणार आहे शुभ वार्तांचा, शुभचिंतांचा आणि शुभकृतींचा वर्ष. स्वामी म्हणतात, हे फक्त एकाच दिवसाचं नाही. आता माझी कृपा तुझ्यावर इतकी स्थिर आहे की प्रत्येक सकाळ तुझ्यासाठी नव्या अपेक्षांची आणि प्रत्येक संध्याकाळ नव्या पूर्णतेची साक्ष देईल. सकाळचीच उठल्यावर एखादी फोन कॉल, जिथं कोणी म्हणेल तुझं काम मंजूर झाले, तुला निवडण्यात आले, तुला पैसे पाठवलेत, एक मोठी संधी तुझी वाट बघते. आणि संध्याकाळी कदाचित एखादा मित्र म्हणेल, चल मी तुझ्यावर विश्वास ठेवतो आणि आपण एकत्र सुरुवात करूया. हे काही साधं नाही. स्वामी समर्थांची अशी रूपा मिळेल किंवा दररोज काहीतरी गोड, नवं आणि आश्चर्यजनक घडतं. तुझ्या चेहऱ्यावर स्मित वाढतं, घरात आवाज हलके होत जातात आणि सर्व घर सकारात्मकतेने भरून जातं. अजून जो संदेश ऐकत आहेस तो नुसता आवाज नाही, तो स्वामींचा आशीर्वाद आहे. कारण त्यांनी ठरवून टाकले, या भक्ताच्या घरात आज दररोज आनंदाची बातमी येईल. त्यामुळे आता ती बातमी याच्या पिढ्याने पिढ्या समृद्धी घेऊन येईल. स्वामी म्हणतात, तुला जे गमावलेलं वाटत होतं तेच मी तुला दुप्पट करून परत देणार आहे. हो बाळा, स्वामी कधीच काही हिसकावून घेत नाही. कधी एखादी गोष्ट दूर जाते, एखादं नातं तुटतं, एखादी संधी हातातून निसटते, तर ते केवळ तुला अजून मोठं देण्यासाठी, अजून उत्तम वेळेसाठी, अजून शुद्ध मार्गासाठी थांबवलेली असते. स्वामी म्हणतात, तू जेव्हा रडला होतास त्याच एका क्षणासाठी मी तुला असं हसायला लावणार आहे की तुझा प्रत्येक अश्रू सोनं होईल. तुझं गमावलेलं प्रेम परत येईल, पण अधिक प्रेमात एक रूपात. तुझं हरवलेलं नशीब परत येईल, पण दुहेरी संधी घेऊन. तुझं संपलेलं समाधान परत येईल, पण चार चौघांनाही वाटता येईल अशा स्वरूपात. तुला वाटत असेल माझं सगळं संपलं, पण स्वामी म्हणतात, संपलं काहीच नाही, मी आहे ना. त्यांच्या या एका वाक्यात एवढी शक्ती आहे की मृत आशाही पुन्हा जिवंत होतात. आता जे दिवस येत आहेत तेव्हा तुला एखादी गोष्ट मिळाल्यावर मनात एकदम आठवण येईल, हेच तर मी मागितलं होतं, पण हे तर त्याहूनही सुंदर आहे. हेच तर स्वामी समर्थांचे चमत्कार असतात. ते मागणं पूर्ण करतात, पण त्यात ते स्वतःच आशीर्वादाचा सोना भरतात. स्वामी म्हणतात, तू गमावलेली संधी, तुटलेले नातं, हरवलेलं शांतता, थांबलेली प्रगती, आता हे सगळं परत मिळणार आहे. पण यावेळी मी स्वतः तुझ्या पाठीशी उभं राहणार आहे. या क्षणी तुझं मन कितीही थकलं असेल, पण एक वचन ऐकल्यावर हे नव्याने ऊर्जा निर्माण होते. कारण हे कोणाच्या तोंडाचे शब्द नाहीत, हे आहेत स्वामी समर्थांचे वचन. आणि स्वामींचं वचन कधीच खोटं ठरत नाही. स्वामी म्हणतात, ज्यांना तू मनापासून धरून ठेवलं, पण ज्यांनी तुझा हात सोडला, ते आता स्वतःहून तुझ्याकडे वळून पाहतील. होय, हीच खरी वेळ आहे जेव्हा नात्याची खरी ओळख होते. तुझ्या प्रेमाचं, तुझ्या माणुसकीचं, तुझ्या सत्तेचं आज उत्तर मिळणार आहे. स्वामी म्हणतात, तुझं मन किती शुद्ध असलं तरी काही लोक ज्याला समजत नाही, पण माझ्या कृपेने त्यांना आता तुझं मोल समजणार आहे. त्या व्यक्तीने जेव्हा तुला नजरेआड केलं होतं तेव्हा तू फक्त शांत राहिलास, तू न रागवलास, न दुःखी झालास, फक्त मनात म्हटलं, स्वामी समर्थ साक्षी राहा. आणि बघ, आज तेच स्वामी समर्थ तुझ्या बाजूने उभे आहेत आणि त्याच व्यक्तीला मनात बोलावून सांगत आहेत, ही व्यक्तीचं खरी होती, तूच त्याला ओळखू शकला नाहीस. स्वामी म्हणतात, तुझ्या सहनशक्तीला आता इनाम मिळेल. जे लोक तुझ्या आयुष्यात निघून गेले होते ते आता परत येतील, पण यावेळी नम्रतेने, पश्चातापानं आणि आदरानं. हे वचन फक्त नात्यांसाठी नाही, तर त्या सर्व घटनांची आहे जिथं तुला दुर्लक्षित वाटलं होतं. कधी कोणीतरी तुझं नाव एक नाकारलं होतं, कधी एखादी कंपनीने तुझा रेझ्युमे फाटकून टाकला होता, कधी एका सुवर्णसंधी दुसऱ्याच्या नावावर गेली होती. पण आता स्वामी म्हणतात, मी स्वतः तुझं नाव उजळवणार आहे. आता तुझं काम लोकांना हसावंसं वाटेल आणि तुझं नाव आदराने घेतलं जाईल. आणि जे तुझ्यासाठी तुटलेलं होतं तेच आता तुझ्या संगतीसाठी वाटत बघतील. ही वेळ आहे सन्मानाची परतफेड होण्याची. तुझ्या सहनशीलता आता पुरस्कार मिळणार आहे. स्वामी समर्थांची कृपा म्हणजे एखाद्या झाडावर पडलेलं वादळ गेल्यानंतर त्यावर लागलेली नवीन पालवी, नव्या आयुष्याचं प्रतीक. स्वामी समर्थ म्हणतात, आता तुझ्या नशिबाने दरवाजे एवढे मोठे उघडले जाणार आहेत की तुलाच कळणार नाही की कोणती संधी निवडावी आणि कोणती पुढे जाऊन द्यावी. हो बाळा, आजवर जेव्हा जेव्हा एखादी संधी आली होती तेव्हा तू मनात म्हणला, स्वामी हीच ती संधी माझ्यासाठी ठेवा. स्वामी हेच काम मला मिळावं. स्वामी याच वेळी यश माझ्याच नशिबाचे असावं. आणि स्वामी म्हणतात,
बाळा, आता तू मनापासून मागितलं होतंस ना, आता मी त्या मागण्यावर कृपेची सही करत आहे. फक्त एक नव्हे, अनेक संधी तुझ्या दाराशी येणार आहेत. संधीचं कामाची असेल, संधी प्रेमाची असेल, संधी नाव आणि यश मिळण्याची असेल, संधी स्वतःला सिद्ध करण्याची असेल, पण विशेष म्हणजे यावेळेस कोणतीही संधी तुला नाकार नाही आहे. स्वामी समर्थ स्पष्टपणे सांगतात, तू जेव्हा हात जोडून अश्रूंनी भिजून माझ्याकडे मागितलं होतंस, तेव्हा मी ते क्षण विसरलो नाही. आज त्याच मागण्याचं बीज फलद्रूप होणार आहे. तुझ्या मनात ज्या गोष्टी फक्त कल्पनाच होत्या, त्या आता सत्यात उतरतील. जे स्वप्न होतं त्याचा आता मार्ग मोकळा होईल आणि तिथं तुला अडवलं गेलं तिथंच आता लोक तुला पुढे ढकलतील. स्वामी म्हणतात, तू माझ्यावर विश्वास ठेवला होतास, आता मी तुझ्यावर कृपा उधळणार आहे. आणि ही कृपा एवढी जबरदस्त असेल की तुझं नाव त्या ठिकाणी पोहोचलं जिथं तू स्वतःसुद्धा कल्पना केली नव्हती. कधी कधी आपण विचार करतो, हे शक्य आहे का, माझ्यासाठी हे कसं घडेल, मी तर खूप वेळा हरवलोय. पण स्वामी समर्थ सांगतात, तुझे यश शक्य असणं हे माझ्या इच्छेवर आहे, तुझ्या क्षमतेवर नाही. मी ठरवलं की ते अशक्यही शक्य होतं, त्यामुळे चिंता करू नको, पुढे चालत राहा. स्वामी समर्थ म्हणतात, एक चांगली बातमी तुझ्या दाराशी उभी आहे. फक्त तू मनाचं दार उघड आणि विश्वासानं तिचं स्वागत कर. हो, बातमी कधी एक क्षणी एक आशा म्हणून आली होती, कधी मनातल्या प्रार्थनेच्या रूपात आली होती, पण आता ती प्रत्यक्षात तुझ्या दाराशी उभी आहे. ती एक संधी आहे, ती एक उत्तम बातमी आहे, ती एक नवीन सुरुवात आहे, जी तुला स्वामी समर्थांनी स्वतः पाठवली आहे. पण बाळा, स्वामी सांगतात, माझी कृपा दररोज तुझ्या दारात येते, फक्त ती ओळखावी लागते. म्हणून आजपासून तू प्रत्येक क्षणाची वाट पहा, कारण स्वामींच्या संधी कोणत्याही रूपात येऊ शकतात. एक फोन कॉल, एक अचानक भेट, एखादा विचार किंवा फक्त एक शांत मनातलं स्मरण. स्वामी समर्थ म्हणतात, हे जग तुला झुकवण्यासाठी नाही, उभं करण्यासाठी आहे आणि मी आहे तुझ्या पाठीशी. आज जी चांगली बातमी येते ती तुझ्या घरात फक्त एक दिवसासाठी येणार नाही, ती तुझ्या आयुष्याला दिशा देणारी आहे. ती एका जुन्या तुझ्या आनंद, समाधान आणि समृद्धी घेऊन येणारी आहे. पण हे केवळ सगळं मिळण्यासाठी फक्त एकच गोष्ट हवी, मनावर विश्वास आणि स्वामी समर्थांची नितांत श्रद्धा. जेव्हा तू म्हणशील, स्वामी तुमचं वचन माझ्यासाठी सत्य आहे, तेव्हाच त्या वचनातील कृपा तुझ्या जीवनाला उतरेल. तर आजचा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करणार आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू नव्या पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.